नमस्ते. सपकाळताई रेसिपीज या माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा आपला मेनू आहे कोथिंबीरीची मस्त खमंग आणि कुरकुरीत खुसखुशीत अशी वडी, तेही साध्या सोप्या आणि एका वेगळ्या पद्धतीने. नेहमी आपण रोल करून उकडून जी वडी करतो तर त्या पद्धतीने नाही, थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण आज बनवणार आहोत ही वडी. तर एक जुडी घेतलेली आहे मोठी चांगली कोथिंबीरीची, स्वच्छ धुवून निवडून घ्यायची आणि चाळणीत नितळ ठेवून थोडीशी कोथिंबीर कोरडी पडल्यानंतर अशी बारीक कट करून घ्यायची कोथिंबीर. ही वडी करण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही आणि एकदम झटपट होते, खायला पण खूप छान टेस्ट लागते. तर वेगळ्या पद्धतीने ही आज कोथिंबीर वडी पाहणार आहोत आपण. तर छान अशी मस्त कोथिंबीर धुवून घेतलेली आणि बारीक कट करून घेतलेली. आता थोडंसं वाटण करायचं. 4 मिरच्या हिरव्या, लसूण, अद्रक आणि थोडेसे जिरे घेऊन असं वाटून घ्यायचे. जास्त बारीक पण नाही करायचं, थोडंसं मोठंच वाटून घ्यायचे. ते प्लेटमध्ये काढून घेऊ आपण. बेसन घेतलेले एका मोठ्या वाटीमध्ये अर्धी वाटी घेतलेले, साधारण 150 ते 200 ग्रॅम असेल हे बेसन. ह्याच्यामध्ये थोडीशी हळद, मीठ आता संपूर्ण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण वडीसाठी लागणारं जेवढं मीठ लागेल तेवढ्या अंदाजाने आपल्या चवीनुसार घालायचे. आणि ओवा टाकलेला आहे थोडासा हातावर हे करून कुस्करून. आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं बेसन. या पद्धतीने एकदा वडी तुम्ही बनवून बघा. आपण ते रोल करून आणि उकडून दरवेळेस बनवतो, पण ह्या नवीन पद्धतीने एकदा तुम्ही पण वडी बनवून बघा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. जिरे तर आपण वाटणामध्ये घातलेले, तरी पण थोडेसे घालायचे. तेल गरम झाले का नाही ते पाहण्यासाठी. आणि हे चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. थोड्याशा काड्या पण घेतलेल्या आहेत बघा मी. जास्त एकदम कोवळीत कोथिंबीर आहे, एकदम स्वच्छ आणि ताजी कोथिंबीर. तर ही छान परतून घ्यायची. आपण जसं मेथी वगैरे भाजी बनवतो त्या पद्धतीनं हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता तेलामध्ये 2 मिनटं कोथिंबीर छान तेलामध्ये परतून घेतल्यानंतर हे वाटण जे करून घेतलेले आपण ते घालून घ्यायचं. तेलामध्ये मिरची घातल्यानंतर खूप ठसका उठतो, त्याच्यामुळं मी ह्याच्यामध्ये नंतर टाकलेलं आहे. आता जे मिक्स करून ठेवलेले आपण बेसन पूर्ण थोडंसं 2 मिनटं झाल्यानंतर कोथिंबीर थोडीशी मऊ पडल्यानंतर ते जे बेसन आहे ते ह्याच्यावर आता ओतून घ्यायचं वरून. ह्याच्यामध्येच आपण हळद, मीठ घातलेले, त्याच्यामुळं आता वरून मीठ घालायची अजिबात गरज नाही. आणि तिखट तुमच्या आवडीनुसार, जर आणखी तुम्हाला तिखट हवी असेल तर लाल मिरची पावडरसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता तुम्ही. मिरच्या मी 4 घातलेल्या आहेत तिखट मिरच्या, त्याच्यामुळे मिरची पावडर वरून घातलेली नाही आहे. छान मिक्स करून छान शिजून द्यायचं. हे 5 मिनटं हलवून घ्यायचं व्यवस्थित. हे मिक्स करायचं, गाठी वगैरे नाही होऊ द्यायच्या. लागलं तर थोडंसं आणखी पाणी घालायचं आणि छान हे शिजून द्यायचं. हे शिजेपर्यंत आपण तोपर्यंत ताटाला तेल लावून घेऊ, ज्या ह्याच्यामध्ये आपल्याला वड्या करायच्या. तर झटपट आणि पटापट होते ही वडी आणि जास्त वेळ पण आणि जास्त मेहनत पण लागत नाही किंवा उकडायची वगैरे गरज नाही. हे छान शिजले बघा. आता मस्त हाताला वगैरे चिकटत नाही आहे. हे तेल लावून घ्यायचं आणि वरून थोडेसे असतील तर तीळ घालून घ्यायचे. तर म्हणजे वडी कशी दिसायला पण छान दिसते आणि चवीला पण छान लागते. आणि असं मस्त पसरून घ्यायचं. हे थंड झाल्यानंतर वड्या कापून घ्यायच्या आणि गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या. किंवा तुम्हाला तळलेला आवडत नसतील तर तुम्ही तव्यावर सुद्धा थोडंसं तेल टाकून सुद्धा मस्त कुरकुरीत करू शकता. मी अर्ध्या तळून घेते आणि अर्ध्या तव्यावर हे करून घेणार आहे मी कुरकुरीत अशा भाजून. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतील त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. जेवढ्या लागतील तेवढ्यासुद्धा तुम्ही तळून खाऊ शकता, एकदम तळण्यापेक्षा. अर्ध्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि अर्ध्या अशा तव्यावर
भाजून घेणार आहे. मस्त कुरकुरीत होते, तव्यावरची पण खूप छान लागते टेस्ट. थोडंसं कडेने तेल टाकायचं आणि अशा मस्त सोनेरी कलरवर भाजून घ्यायच्या. नक्कीच या पद्धतीने एकदा तुम्ही वडी करून बघा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.